बोला गणेशराव, कसं काय येणं केलं? काही नाही हो काका, ह्या ग्रामपंचायतमध्ये ॲग्रिस्टॅकचा तो कॅम्प आहे, तिकडे गेलो होतो. तर मला काही असा दम नाही वाटला, म्हणून म्हटलं चला चालू आलो तिकडून वापस. का रे गण्या, तू अजूनपर्यंत काय ॲग्रिस्टॅक कार्ड काढलंच नाही का रे? काय काकू, आता तू ॲग्रिस्टॅक कार्ड करायला लावतं काय? अहो मला तर असं समजलं का ते ॲग्रिस्टॅक कार्डानं सगळी जमिनीची माहिती शासनाला जाणार आहे. अरे बापा, त्या सिलिंग आमच्या जमिनी गेल्या तर अशी गावात चर्चा होती बिचारे. गण्या, तुझ्या कानापर्यंत सारख्या खबरा येतच नाही का रे? निऱ्या कोणत्या योजनेच्या सगळ्या उलट्या सुलट्या खबरा तुझ्यापर्यंत येते का पुऱ्या गावातल्या? अरे गण्या, ते ॲग्रिस्टॅक लवकर कार्ड काढून घे, ते शेतकऱ्याच्या लय फायद्याचं आहे. तुझ्यापर्यंत करायच्या अशा खबराच बनल्या येते, चांगल्या गोष्टी कधीच नाहीत. तुझ्या खबराच अशा राहते काहीच्या काही. आता तुम्हीच मला सांगा, हे ॲग्रिस्टॅकचा फायदा तरी काय शेतकऱ्याला? तर मला तर काही समजलं नाही बा. अरे गण्या, पहिले तू समजून घे. पाय, आता तुला कसं आधार कार्ड आहे, आधार कार्ड नंबरवरून तुझी ओळख होते. तसंच ॲग्रिस्टॅक कार्ड म्हणजे तुझ्या जमिनीचं आधार कार्ड आहे. म्हणजे तुझ्या जमिनीला एक आधार कार्ड सारखा ओळख क्रमांक भेटणार आहे, आणि तो ओळख क्रमांक तुझ्या आधारले लिंक होणार आहे. मग काकू, आता लिंक हे झालं तर ॲग्रिस्टॅकचा कार्डाचा मला फायदा काय होणार आहे ते सांग मला पहिले. अरे बाबा, हे फार्मर आय डी आधारशी लिंक झाला तुया. काय पीक कर्ज, पीक विमा अनुदान, महाडीबीटीवरचे कृषी अवजारे यंत्र, नंतर सगळ्या कृषीविषयक योजना, याच्यासाठी तुले खूप सोयीस्कर जाणार आहे. हो ना, तर सोयीस्कर म्हणजे कसं मला समजून सांगा. पाय गण्या, तुला एक उदाहरण देतो. आता तू दरवर्षी क्रॉप लोन काढतो. तुले बँक तुझ्या वावरावर पिकानुसार कर्ज देते. त्यासाठी तुले 7/12, 8 आधार कार्ड, बँक खातं, उत्पन्नाचा दाखला, नीलचे दाखले एवढे कागदपत्र जोडा लागते. मग तुले बँक क्रॉप लोन मंजूर करते. पण ॲग्रिस्टॅक कार्ड काढल्यावर बँकेले तुझ्या वावराचा आयडी क्रमांकावरून सर्वच माहिती वावराची भेटते. आणि त्याला त्या ई-पीक वरून तुझी पेरणी कोणतं पीक पेरलं आहे ते माहीत पडते. आणि हे माहीत झालं का तुला 2 मिनिटात त्या पिकाच्या आधारावर आणि त्या क्षेत्रावर तुला क्रॉप लोन मंजूर करते. सांग, तुला कोणतेही कागदपत्र द्यायचं काम नाही. काय गोष्ट करतो काकू, हे तुला खतरनाक आहे हो. मग तर ॲग्रिस्टॅक काढायलाच पाहिजे बिचारे. अरे गण्या, एवढंच नाही तर कृषीविषयक ज्याही काही योजना आहे त्याले जास्त कागदपत्र तुले जमा करायचं कामच नाही आता. अरे बाबा, मी आताच निघतो आणि त्या ग्रामपंचायतच्या जिथं कॅम्प लागला आहे तिथं ॲग्रिस्टॅक कार्ड काढून घेतो रे बा, लवकर निघतो आता. आणि हो, ते ॲग्रिस्टॅक कार्ड काढायला जाशील तर 7/12 आणि आधारले लिंक असलेला मोबाईल हे सोबत घेऊन जाजो, म्हणजे पटकन काम होते. तुम्हाला पण सर्व शेतकरी बांधवांनो, कृषी विभागामार्फत विनंती करण्यात येते की ॲग्रिस्टॅक कार्ड लवकर काढून घ्या आणि कृषी विषयक योजनांचा लाभ घ्या.